केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू पुनरुत्थान योजनेअंतर्गत मुकणे धरणातून थेट पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा योजना 2009 मध्ये मंजूर करण्यात आली। मात्र 2013 पर्यंत कुठलीही कारवाई झाली नाही। डिसेंबर 2013 मध्ये 230 कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली। 50% रक्कम केंद्र सरकार, 20% रक्कम राज्य सरकार आणि 30% रक्कम मनपा प्रशासनाला खर्च करावी लागणार आहे। अजून प्रकल्पाला सुरुवातच झालेली नाही। सध्याच्या दरानुसार 36 कोटी रुपयांच्या वाढीची मागणी करण्यात आली। शिवसेनेचा याला विरोध आहे। पाईप साईज जी 1800 mm ती 1600 mm झालेली आहे। फिल्ट्रेशन प्लांटच्या क्षमताच बदललेली आहे। मुळात हे सगळं झाल्यानंतर हा ठेका तर खरं तर 220 कोटीहून त्यापेक्षा अधिक खाली यायला हवा होता, परंतु हा त्यापेक्षा करोडो रुपयांनी जास्त झालाय। माझं स्पष्ट मत आहे, हा नाशिककरांचा पैसा आहे, नाशिककरांच्या घामाचा पैसा आहे। हा अशा पद्धतीने याची उधळण चालणार नाही। विशेष म्हणजे मे महिन्यात 36 कोटी रुपयांच्या अतिरिक्त खर्चाच्या प्रस्तावाला राज्य सरकारने स्थगिती दिली होती। मात्र मनसे अध्यक्षांनी थेट मुख्यमंत्र्यांची चर्चा करून स्थगिती उठवली। यामुळे भाजपचा विरोध मावळल्याच जमाय। शिवसेनेला एकटं पाडण्याची रणनीती मनसेकडून आखली जाते। निधी परत जाऊ नये, जर केंद्राकडे परत निधी गेले तर एवढी मोठी निधी परत या शहराला मिळणं अशक्य आहे। म्हणून त्यासाठी ज्या ज्या काही चुका झालेल्या आहेत त्या चुका दुरुस्त करून आणि महापालिकेने वरचे पैसे भरून योजना केली तर आमची काय हरकत नाही। शासनाने त्याला मंजुरी दिली आहे का बरोबर आहे। त्याच्यावर ज्या तज्ज्ञ असते, जी निरी असते किंवा मेरी असते, त्यांनी त्याच्यावर सर्व माहिती घेऊनच तो विषय मांडलेला आहे। मुकणे धरणातून थेट पाणी आल्यास सिडको, पाथर्डी फाटासह नववसाहतींमध्ये राहणाऱ्या लाखो नागरिकांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे। मात्र हितसंबंधात अडकलेल्या या प्रकल्पाचं ग्रहण काही सुटताना दिसत नाही। मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।